नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF नोट्स सर्व पेपर जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF दिले जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्रिस्टलोग्राफी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास प्रामुख्याने बघा, क्रिस्टलोग्राफी हे शास्त्र खालीलपैकी कशा संबंधीचं शास्त्र आहे। बघा, क्रिस्टलोग्राफी या शास्त्रामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। क्रिस्टलोग्राफी या शास्त्रामध्ये स्फटिकांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जागतिक आरोग्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा, जागतिक आरोग्य दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिल या दिवशी असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, GPS या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं। बघा, GPS या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। GPS बघा, GPS योग्य फुल फॉर्म कोणता असेल तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल। प्रश्न क्रमांक चौथा बघा, पोलीस क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या। पोलीस क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था पुढीलपैकी कोणती एक संस्था आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। RAW म्हणजेच रॉ या ठिकाणी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, रॉ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गरिबी हटाव ही घोषणा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली घोषणा। बघा, गरिबी हटाव ही घोषणा खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली घोषणा आहे। विद्यार्थी मित्रांनो, गरिबी हटाव ही घोषणा 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली ती घोषणा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा पुढीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही। बघा, खालील 4 नद्यांपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पश्चिम वाहिनी नदी नाही। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही। प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या। बघा, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामधला ग्रामीण पायाभूत विकास निधी हा नाबार्ड या बँकेच्या अंतर्गत असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, संगणकामधले टेबलमधील रोल्स नष्ट करायचे असेल तर कोणते फंक्शन प्रामुख्याने वापरतात। संगणकाच्या टेबलमधले रोल्स नष्ट करायचे असेल तर खालीलपैकी कोणते फंक्शन वापरतात। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। मर्ज सेल्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, पुढचा प्रश्न बघा, चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले। चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते। बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। रौलट कायदा या ठिकाणी सन 1919चा रौलट कायदा या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य पुढीलपैकी कोणतं? आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य पुढीलपैकी कोणते होते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य होते. बघा पुढचा प्रश्न बघा, घटनेनुसार शेष अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? घटनेनुसार शेष अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. घटनेनुसार शेष अधिकार हे संसदेला आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी पास केला? बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा पुढीलपैकी कोणी केला होता? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. लॉर्ड डलहौसी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे? सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे? तर नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, आत्मव्रत हे आत्मचरित्र सन 1915 रोजी प्रकाशित झाले होते, तर ते खालीलपैकी कोणाचे? बघा आत्मव्रत हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्मव्रत हे आत्मचरित्र महर्षी कर्वे त्यांचं ते आत्मचरित्र आहे. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा, महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर प्रामुख्याने अवलंबून असते? बघा महासागरामध्ये जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 18 बघा, भारतामधले लू हे वारे कोणत्या ऋतूमध्ये प्रामुख्याने भारतामधलं लू हे वारे कोणत्या ऋतूमध्ये प्रामुख्याने वापरतात? बघा विद्यार्थी भारतामधले लू हे वारे प्रामुख्याने उन्हाळ्या ऋतूमध्ये ते प्रामुख्याने वाहतात. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, साबरमती नदीचा उगम कोणत्या पर्वत रांगेमधून होतो? साबरमती या नदीचा उगम कोणत्या पर्वत रांगेमधून झालेला आहे? बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. साबरमती या नदीचा उगम आरवली या पर्वत रांगेमधून तो झालेला आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, कर्कवृत्त पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही? बघा कर्कवृत्त हे पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामधून जात नाही? तर ओडिशा राज्यामधून कर्कवृत्त हे जात नाही. बघा पुढचा प्रश्न बघा, दक्षिण सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं आहे? बघा दक्षिण सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर पुढीलपैकी कोणतं शिखर आहे? तर अण्णाईमुडी हे शिखर दक्षिण सह्याद्रीमधलं सर्वात उंच ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, जनहितार्थ याचिकेचा उद्देश पुढीलपैकी काय असतो? बघा जनहितार्थ याचिकेचा उद्देश पुढीलपैकी कोणता असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? बघा खालीलपैकी कोणते अधिकार हे पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? बघा कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे अधिकार पंचायतीला देण्यात आलेले नाहीत. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा भारतामधला सर्वात लांब भारतामध्ये सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात? बघा भारतामधलं सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.